बाळ जन्माला आल्यानंतर फक्त आईचं शरीर बदलत नाही, तर आई व बाबा या दोघांच्याही मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात. कधी अचानक रडू येतं, कधी खूप आनंद होतो, कधी भीती वाटते, तर कधी खूप चिडचिड होते. हे सगळं होणं नॉर्मल आहे आणि हे झाल्यानंतर काय करायचं हेच आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री दातीर माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. यामध्ये आता आपण सगळ्यात पहिले पाहूया की आईच्या मनामध्ये काय काय बदल होऊ शकतात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे डिलेव्हरीनंतर बऱ्याचशा प्रमाणात हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे काय होतं, जी कुणी नवीन आई आहे, जी पहिल्यांदा आई होते, तिला अचानक रडू येऊ शकतं, घाबरल्यासारखं होणं किंवा अचानक आनंद होणं असं होऊ शकतं. अशा वेळेस तिने काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं तर हे नॉर्मल आहे. प्रत्येक पहिल्यांदा होणाऱ्या आईमध्ये हे बदल होणं अपेक्षित आहे. यावर तिने काय केलं पाहिजे? स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे. त्यामध्ये ती ध्यान करू शकते, मेडिटेशन करू शकते, जेणेकरून तिला तिच्या विचारांवरती काम करता येईल, तिला तिचं स्वतःचं मानसिक आरोग्य व्यवस्थितरित्या सांभाळता येईल. त्यानंतर मी चांगली आई आहे का हा विचार. प्रत्येक नवीन आईला स्वतःबद्दल डाऊट येत असतो. बाळाची प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची इच्छा असल्यामुळे किंवा करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हा विचार येणं मनामध्ये नॉर्मल आहे. यानंतर बॉडी चेंजेसमुळे कॉन्फिडन्स कमी होणे. बऱ्याच मदर्समध्ये काय होतं, वेट गेन होणं, हेअर फॉल होणं, स्ट्रेच मार्क्स किंवा टायर्ड लुक येणं हे होऊ शकतं. ते अगदी नॉर्मल आहे. प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलेव्हरीनंतर हे सगळं बऱ्याचशा मदर्समध्ये होतं. यावर तुम्ही काय करू शकता? योग्य तो डाएट फॉलो करून किंवा एक्सरसाइज करून हे सगळं तुम्ही पूर्ववत आणू शकता. बऱ्याचदा काय होतं, बेबीमुळे रात्रीची झोप पूर्ण होत नाही. अशा वेळेस आईची चिडचिड होणं, पेशन्स कमी होणं किंवा इरिटेबल होणं हे नॉर्मल आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता की जेव्हा बाळ झोपतंय तेव्हा तुम्ही झोप घेऊ शकता किंवा घरातल्या इतरांच्या मदतीने जेव्हा ते बाळ सांभाळत असतील तेव्हा तुम्ही आराम करू शकता. याने काय होईल, तुम्ही फ्रेश राहिलात तर त्याचा सकारात्मक परिणाम बाळावरती होईल. बाळाची सतत काळजी वाटत राहणं. बाळ व्यवस्थित श्वास घेतंय का, व्यवस्थित झोपतंय का, व्यवस्थित दूध पितंय का, हे सगळे विचार एका नवीन आईच्या मनात येत राहतात. त्याने तिचं मन नेहमी त्या बाळाभोवतीच फिरत राहतं. पण हे वाटणं नॉर्मल आहे, साहजिक आहे. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की जर काही बाळाच्या बिहेवियरमध्ये तुम्हाला चेंजेस आढळले किंवा वेगळं तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. प्रत्येक स्त्री डिलेव्हरीनंतर आई म्हणून जन्म घेत असते. त्यामुळे जेवढ्या आनंदाने ती हे आईपण पार पाडेल तेवढा सकारात्मक परिणाम त्या बाळावर होत असतो. आईच्या मनात तर हे विविध बदल होतच असतात. त्यासोबतच बाबांच्याही मनात बरेचसे बदल होत असतात. ते कोणते? सगळ्यात पहिलं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी प्रेशर. जेव्हा कधी कुणी बाबा रिस्पॉन्सिबिलिटी प्रेशर जसं कोणती पण स्त्री बाळाच्या जन्मानंतर आई म्हणून जन्माला येते, तसंच कोणता पण पुरुष हा बाळ घरात आल्यानंतर बाबा बनलेला असतो. त्यामुळे जबाबदारीचं बर्डन येणं हे नॉर्मल आहे. काय केलं पाहिजे की त्यांनी त्यांचं बाबापण जे आहे ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. जेव्हा कधी तुम्ही ही गोष्ट आनंदाने स्वीकाराल, बरोबर तुमच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या तुम्ही आनंदाने पार पाडाल. त्याचं तुम्हाला बर्डन कधीच वाटणार नाही. प्रत्येक नवीन बाबा जे असतात त्यांची आपल्या पार्टनरला मदत करण्यासाठी काहीतरी धडपड सुरू असते. बऱ्याचदा काय होतं की मदर जी असते ती फिजिकल आणि इमोशनल चेंजेसमधून जात असते. अशा वेळेस मी काय करू शकतो, मी अजून कशाप्रकारे होणाऱ्या झालेल्या आईला मदत करू शकतो, हे प्रत्येक बाबा विचार करत असतात. अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्हाला जेवढं जमेल तेवढं हेल्प त्या आईला तुम्ही केलं पाहिजे. मग ते बाळ सांभाळण्यापासनं तर तिचे घरात जे रुटीनचे काही कामं आहेत ते करण्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांची हेल्प करू शकता, जेणेकरून की तुम्हाला वाटेल तुम्ही त्यांची मदतही करत आहात आणि तुम्हाला त्यामध्ये समाधानही मिळेल. बऱ्याचदा बाळ घरात आल्यानंतर नवीन बाबा जे असतात त्यांना फायनान्शियल स्ट्रेस येतो. बेबीचे एक्सपेन्सेस, त्याचं फ्युचर प्लॅनिंग या सगळ्यांमुळे हा स्ट्रेस येणं नॉर्मल आहे. परंतु त्या बाबांनी या स्ट्रेसवरती विचार न करता किंवा भर न देता काहीतरी आर्थिक नियोजन करून कशाप्रकारे त्याचं फ्युचरमध्ये हेल्प होईल याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी पुरेसा चांगला बाबा आहे का, हे प्रत्येक नवीन बाबाच्या मनात बऱ्याचदा येतं. बाळ सांभाळताना तुम्ही नवीन असता किंवा पॅरेंटिंगमध्ये तुम्ही नवीन असल्यामुळे हे वाटणं, स्वतःवर डाऊट येणं नॉर्मल आहे. अशा वेळेस परफेक्शनकडे न जाता पॅरेंटिंगचं हे जे काही नातं आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकारलं पाहिजे. वाईब बदलल्यासारखी वाटणे. डिलेव्हरीनंतर प्रत्येक आईचा वेळ, इमोशन्स किंवा प्रायोरिटी हे तिचं बाळ बनून गेलेलं असतं. त्यामुळे जे कुणी फादर्स आहे त्यांना हे वाटणं नॉर्मल आहे. अशा वेळेस घरामध्ये नवीन जेव्हा बाळ येतं प्रत्येकाच्या नात्यात बदल झालेला असतो.
एक पत्नी ही पत्नी राहिलेली नसून ती आई झालेली असते किंवा बाबा हे पती न राहता ते बाबा झालेले असतात. हा जो बदल झालेला आहे तो आपण सकारात्मकतेने स्वीकारला पाहिजे. स्वतःचे इमोशन्स न बोलणे. बऱ्याचदा काय होतं की जे बाबा असतात ते आपल्या भावना ज्या आहेत जसं की भीती वाटणे, सॅडनेस वाटणे या ओपनली शेअर करत नाही. ते शांत राहून सगळं सहन करत असतात. परंतु असे न करता त्यांनी आपल्या ज्या काही भावना आहेत त्या घरातल्या इतरांशी किंवा वाईफशी शेअर केल्या पाहिजे. जसं न्यूली मदर जी आहे तिचे मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, इतर इमोशनल लेवलला चेंजेस होणं हे होऊ शकतं. तसंच बाबांच्याही मनात काही बदल होणं हे साहजिक आहे. हे सर्व बदल जे आहेत ते तुम्ही ओपनली शेअर करून त्याची चर्चा करून त्याच्यात योग्य तो मार्ग काढला पाहिजे. डिलिव्हरीनंतर आईबाबांच्या मनात हे सर्व बदल होतच असतात. त्यासोबतच त्यांच्या रिलेशनशिपमध्येही काही बदल होत असतात. यामध्ये बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींवरनं दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होणं किंवा दोघांना वेळ कमी मिळणं, त्यासोबतच छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडण होणं हे होऊ शकतं. अशा वेळेस दोघांनीही काय समजून घेतलं पाहिजे की आई बाबा हे तुमचं टीमवर्क आहे. जेव्हा कधी तुम्ही हे समजून घ्याल की हे टीमवर्क तुम्हाला दोघांना मिळून पार पाडायचं आहे त्यावेळेस तुम्ही ते आनंदाने करू शकता. आणि जेवढं तुम्ही या गोष्टी आनंदाने एकत्रित मिळून दोघंजण कराल तेवढा सकारात्मक परिणाम तुमच्या बाळावरती होणार आहे आणि त्याच्या मानसिक व बौद्धिक वाढीसाठी हे खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, आईबाबांनी जर एकमेकांचे मन समजून घेतलं तर पालकत्वाचा हा जो प्रवास आहे जो दोघांनी मिळून सुरू केलेला आहे तो तुम्ही आनंदाने पार पाडू शकता. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही नवीन आईबाबा झालेले असाल किंवा होणार असाल तर हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त नवीन आईबाबांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.